नमस्कार मित्रांनो, आज आपण ब्रिज कोर्सच्या अंतर्गत इयत्ता 9वी विषय विज्ञान व तंत्रज्ञान यावर आधारित कृतीपत्रिका क्रमांक 17 ही थोडक्यात समजून घेणार आहोत। त्याचबरोबर या कृतीपत्रिकेवर आधारित जो काही सराव संच आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवून घेणार आहोत। मग आपल्याला काय समजून घ्यायचं आहे तर नियमित परावर्तन आणि अनियमित परावर्तन, त्यानंतर परावर्तित प्रकाशाचे परावर्तन याविषयी आपण थोडक्यात बघणार आहोत। मग आता प्रकाशाच्या परावर्तनाचे दोन प्रकार पडतात। पहिला प्रकार प्रकाशाचे नियमित परावर्तन आणि दुसरा प्रकार प्रकाशाचे अनियमित परावर्तन। मग प्रकाशाचे नियमित परावर्तन म्हणजे काय तर बघा, सपाट किंवा गुळगुळीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास नियमित परावर्तन म्हणतात। मग यामध्ये काय होत असतं की जो सपाट पृष्ठभाग असतो त्यावर पडणारी सर्व आपाती किरणे एकमेकांना समांतर दिसतात आणि परावर्तित किरणे देखील एकमेकास समांतर असतात। जसं या ठिकाणी चित्रामध्ये किंवा आकृतीमध्ये आपल्याला दिसत आहे की जी आपाती किरणे आहेत ती या सपाट आणि गुळगुळीत पृष्ठभागावर समांतर रेषेमध्ये येताना दिसत आहेत। त्यानंतर ती किरणे या पृष्ठभागावरून परावर्तित होताना, म्हणजे आपण त्याला परावर्तित किरणे म्हणतो, ती या निळ्या रंगामध्ये तुम्हाला दिसत आहे, जांभळ्या रंगामध्ये दिसत आहे की ती परावर्तित होताना सुद्धा एकमेकांना समांतर असतात। मग आपाती किरण सुद्धा पडताना पृष्ठभागावर समांतर पडतात आणि परावर्तित होताना सुद्धा समांतरच परावर्तित होतात। यालाच प्रकाशाचे नियमित परावर्तन म्हणायचे आपल्याला। त्यानंतर मग अनियमित परावर्तन म्हणजे काय तर मग खडबडीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास अनियमित परावर्तन असे म्हणतात। मग या ठिकाणी खडबडीत जो पृष्ठभाग असतो त्यावर आपाती किरणे एकमेकास समांतर दिसत आहेत, तरी सुद्धा परावर्तित किरणे मात्र एकमेकास समांतर नसतात। जसं या आकृतीमध्ये आपल्याला दिसत आहे, खडबडीत पृष्ठभागावर जी आपात किरणे आहेत ती समांतर येतात आणि पृष्ठभागावर पडल्यानंतर परावर्तित होताना मात्र वेगवेगळ्या दिशेने, समांतर न परावर्तित होता वेगवेगळ्या दिशेने परावर्तित होत असतात। मग यालाच आपल्याला अनियमित परावर्तन म्हणायचं आहे। मग दोघांमध्ये फरक काय आहे तर पहिल्या परावर्तनामध्ये, नियमित परावर्तनात आपात किरणं समांतर रेषेत येतात आणि परावर्तित किरणं पण समांतरच रेषेत जातात। मात्र अनियमित परावर्तनामध्ये आपात किरण समांतर रेषेत येतात, मात्र परावर्तन होताना वेगवेगळ्या दिशेने, म्हणजे समांतर नसतात, कोणत्याही दिशेला परावर्तित होत असतात। मग आता परावर्तित प्रकाशाचे परावर्तन, मग वस्तूवर पडणाऱ्या प्रकाशाचे एकापेक्षा अधिक वेळा परावर्तन घडून आल्यास त्याला परावर्तित प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात। उदाहरणार्थ चंद्राचे पाण्यात प्रतिबिंब दिसणे हा जो काही प्रकार आहे हा परावर्तित प्रकाशाचं परावर्तनाचा प्रकार आहे। म्हणजे एका वस्तूवर पडणाऱ्या प्रकाशाचे एकापेक्षा अधिक वेळा परावर्तन घडत असतं या ठिकाणी। आता पुढे बघा की परावर्तित प्रकाशाचे परावर्तन या तत्वावर आधारित खाली साधने दिलेली आहे। पहिलं साधन आहे कॅलिडोस्कोप। यामध्ये आरसा वापरला जातो, तो 3 आरसे वापरून त्याला त्रिकोणी आकार देऊन एक बाजूने त्याचं जे काही भाग आहे तो झाकला जातो। या पद्धतीने हे कॅलिडोस्कोप तयार केलं जातं। नंतर परिदर्शी, मग यामध्ये सुद्धा काचेचा वापर होतो आणि कोन तयार केला जातो। वरच्या भागात आरसा असतो, खाली 45 अंशाचा कोन तयार केला जातो, इथून प्रकाश किरण जात असतात। मग ही आहेत परावर्तित प्रकाशाच्या परावर्तनावर आधारित काही साधनं, त्यांची नावं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, कॅलिडोस्कोप आणि परिदर्शी। तर अशा पद्धतीने आपण जे काही कृतीपत्रिका क्रमांक 17 आहे त्यावर आधारित प्रकाशाचं नियमित आणि अनियमित परावर्तन थोडक्यात अभ्यासलं आहे। आता यावर आधारित जो काही सराव संच आहे तो आपण सोडवायला सुरुवात करू। मग प्रश्न पहिला बघा, खालील आकृतीत चंद्र दिसताना प्रकाशाचे किती वेळा परावर्तन झाले आहे तर या ठिकाणी 2 वेळा प्रकाशाचं परावर्तन होत असतं चंद्र दिसताना, हे आपल्याला लिहायचं आहे। त्याचं योग्य उत्तर 2 वेळा प्रकाशाचे परावर्तन होते। प्रश्न दुसरा बघा, प्रतिकृती तयार करा, परिदर्शी आणि कॅलिडोस्कोप याविषयीची अधिक माहिती गोळा करा आणि टाकाऊ पदार्थातून प्रतिकृती तयार करा। हे विद्यार्थ्यांनी आणि
त्याचबरोबर पालकांनी मिळून ही प्रतिकृती तयार करायची आहे. प्रश्न तिसरा बघा, सांगा पाहू मी कोण आहे. माझ्यात वस्तूचे अनेक वेळा परावर्तन होऊन आकर्षक रचना तयार होते. मग याचं योग्य उत्तर काय आहे, तर कॅलिडोस्कोप हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, माझा उपयोग पाणबुडीमधून समुद्रावर असणाऱ्या वस्तू बघण्यासाठी करतात. तर याचं योग्य उत्तर आहे परिदर्शी. या ठिकाणी जर आपण बघितलं की ही परिदर्शी आकृती किंवा साधन आहे, त्याचा वापर कशासाठी करतात, तर पाणबुडीमधून समुद्रावर असणाऱ्या वस्तू बघण्यासाठी. मग परिदर्शी हे तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. प्रश्न चौथा बघा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. परावर्तित प्रकाशाचे परावर्तन या गुणधर्मावर आधारित कोणते उपकरण संरक्षणासाठी संरक्षण विभागात वापरले जातं. आत्ताच आपण बघितलं की पाणबुडीमध्ये परिदर्शी हे उपकरण वापरलं जातं, म्हणून याचं योग्य उत्तर आहे परिदर्शी. त्यानंतर पुढे पाचवा प्रश्न आहे बघा, चूक की बरोबर ओळखा. चंद्रावरून थेट डोळ्यावर येणारा प्रकाश हे परावर्तित प्रकाशाचे परावर्तन होय. तर हे चुकीचं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, खडबडीत पृष्ठभागावरून परावर्तित होणारे सर्व किरण एकमेकास समांतर असतात. तर हे सुद्धा चुकीचं उत्तर आहे. म्हणजे उत्तर या ठिकाणी चूक लिहायचं आहे आपल्याला, कारण की आपण बघितलं की परावर्तित होणारे सर्व किरण एकमेकास समांतर नसतात, तर ते असमांतर दिशेने जात असतात. म्हणून याचं योग्य उत्तर लिहायचं आहे चूक. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघा, कंपासच्या सहाय्याने आपाती किरण आणि परावर्तित किरण यांची आकृती काढा आणि आपतन कोन व परावर्तन कोनाच्या सहाय्याने मोजायचे. मग जसं आपण बघितलं होतं की आपात किरण म्हणा किंवा परावर्तित किरण आणि स्तंभ जो असतो यांची एकाच प्रतलात रचना असते. मग जो काही आपतन कोन किंवा परावर्तन कोन जो काही मिळणार आहे तो या प्रकारचा आपल्याला बघायला मिळणार आहे. मग आपाती किरणांच्या मदतीने हा आपतन कोन तयार होत असतो आणि त्याचबरोबर परावर्तित किरणांच्या मदतीने परावर्तन कोन तयार होणार आहे. मग जसं उदाहरणार्थ या ठिकाणी जो काही कोन आय आहे त्याचं जर तुम्ही मोजमाप केलं तर तो उदाहरणार्थ 40 अंशाचा भरेल. मग जेवढा आपतन कोन असतो तेवढाच कोणता कोन असणार आहे, परावर्तित कोन असणार आहे. म्हणजे आर कोन सुद्धा किती असणार आहे, 40 अंशाचाच असणार आहे. हे आपल्याला समजून घ्यायचं आहे, कारण की आपतन कोन किंवा परावर्तन कोन यांचे जे काही माप असते ते नेहमी समान असते, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जो काही सराव संच आहे कृतीपत्रिका क्रमांक 17 वरचा तो साध्या सोप्या भाषेमध्ये सोडवून घेतलेला आहे. मग अशाच प्रकारचे सोडवलेले सराव संच पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.